मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढताना दिसते. 29 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सादर होईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र ही बैठक पार पडली तरी ना अहवाल मांडला गेला ना कर्जमाफीला मंजुरी मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने याआधी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. पण या निकषामुळे अनेक शेतकरी मधल्या अवस्थेत अडकले आहेत. विशेषतः 2025 मध्ये कर्ज घेतलेल्या आणि नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना ना कर्जमाफीचा फायदा मिळतोय ना प्रोत्साहनपर अनुदानाचा. यामुळे विविध शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे की या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा. निकषामध्ये बदल करून 2025 मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेत समाविष्ट करावे अशी भूमिका मांडली जात आहे. याचबरोबर नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी जाहीर केलेले 50,000 रुपयांचे अनुदान वाढवून अधिक दिले जावे अशी या मागणी जोर धरते. या सर्व मागण्या आणि समितीच्या अहवालाचा विचार करता सरकारकडून काही बदल करूनच अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल अशी शक्यता आहे. पण या प्रक्रियेत होणारा उशीर शेतकऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरू शकतो. कारण खरीप हंगाम अगदी जवळ आला आहे आणि वेळेत निर्णय न झाल्यास नवीन कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच शेतकऱ्यांची स्पष्ट अपेक्षा आहे की सरकारने हा अहवाल लवकर जाहीर करावा, आवश्यक बदल करून तातडीने मंजुरी द्यावी आणि कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करावी. सध्या काही हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महत्त्वाचे अपडेट मिळण्याची शक्यता आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपण जोडलेले राहा. धन्यवाद.